तुपगाव बौद्धवाडीसाठी मंजूर झालेला 10 लाखांचा रस्ता निधी गायब झाल्याचा प्रकार ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्याकडे तक्रार केली। 24 फेब्रुवारी 2025 रोजी आघाडीच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांच्या कार्यालयात धाड देत आक्रमक भूमिका घेतली। परिणामतः प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि रस्त्याच्या उच्च दर्जाच्या बांधकामाला सुरुवात झाली। ठेकेदाराच्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पाठपुरावा सुरू असून भविष्यात अशा भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला। या लढ्यात विजय मिळवल्याबद्दल ग्रामस्थांनी संपूर्ण टीमचे आभार मानले। आज आम्ही या तुपगाव चौक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी आपण इथे सगळे आज उपस्थित आहोत। गेली 20-25 दिवसापूर्वी आमचे जे इथले सहकारी आहेत ग्रामपंचायत सदस्य जे निलेशजी मोरे साहेब आहेत, त्यांनी हा संपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आणि जो बौद्धवाडीसाठी जो 10 लाखाच्या निधीतून जो रस्ता मंजूर झाला होता तो या ठिकाणी चोरण्याचा अक्षरशः म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न आणि हा निधी लाटण्याचा प्रयत्न इथले जे बदमाश कोण ठेकेदार होते आणि त्याला संगनमत ज्या अधिकाऱ्यांनी केला होता त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही गेल्या 20-25 दिवसापासून हा पाठपुरावा करत असताना आज प्रशासन खडारून जागा झालं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी केली होती आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर एक तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल असा आम्ही सजड इशारा या प्रशासनाला दिला असताना आज या प्रशासनाला खडारून जाग आल्यानंतर आज या तुपगाव रस्त्यातलं तुम्ही बघत असाल ते काम चालू झालेलं आहे आणि यातून सुसज्ज असा रस्ता या तुपगाव ग्रामपंचायतीला आमच्या समाज बांधवाला मिळणार आहे आणि या रस्त्याची म्हणून आम्ही आज स्वतः जिल्हा कमिटी आणि तालुक्याच्या पदाधिकारी येऊन स्वतः आम्ही पाहणी करत आहोत का हा रस्ता कोणत्या दर्जाचा होत आहे का ह्यात परत हे हरामखोर अधिकारी काहीतरी पैसे आणि किंवा निकृष्ट दर्जाचं काम करून काहीतरी यातून आर्थिक घोटाळा करण्याचा तो डाव या ठिकाणी आम्ही उधळून लावलेला आहे आणि आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीतील लोकांना मी सांगू शकतो की या अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण गंभीर राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या वाड्या वस्तीचा निधी जाणार नाही आणि याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच असं या प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही या गेल्या 2-3 महिन्याचा अभ्यास केला तर याच्यामध्ये जे दलित वस्तीचा जो निधी आहे तो या ठिकाणी लाटण्याचा संगमत करून लाटण्याचा प्रयत्न करताना आम्हाला इथं कुठेतरी प्रशासन आणि इथं कुठेतरी ठेकेदार दिसतात। तर या येणाऱ्या काळात जर असे कुठल्याही या रायगड जिल्ह्यात कुठेही असे प्रकार घडले तर त्या प्रशासनाला त्या अधिकाऱ्याला चोप दिल्याशिवाय किंवा त्या अधिकाऱ्याला त्याच्या खुर्चीवरून खाली उचलल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी इथं शांत बसणार नाहीये। कुठल्या इतर ह्याकडून त्रास होत असेल तर त्याच्यासाठी आपण न्याय मिळवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी उभे आहेत। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।